गुन्हेगार अपराध करतो एक आणि पकडला जातो भलताच माणूस. असा भयानक प्रकार तुमच्यासोबत घडला तर विचार करूनही तुमच्या अंगावर काटा आला ना. सोशल मीडिया आणि डिजिटलच्या युगात आता हा फक्त विचार राहिलेला नाही तर एक वास्तव बनलाय. नमस्कार, मी मोना येनपुरे आणि आपण पाहताय सिविक मिरर. तुमच्या आधार कार्डवर किंवा एखाद्या आयडीवर दुसऱ्याच कोणी सिम कार्ड खरेदी केलं असेल आणि त्यावरून एखादा सायबर गुन्हा घडला तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊ शकतात. पण तुमच्या नावावर नेमकं किती सिम कार्ड चालू आहेत आणि ते स्वतः कसे तपासायचे? देशात वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या आणि ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने म्हणजेच DOTने सिम कार्ड बाबत आता नियम लागू केले. नवीन नियमांनुसार एक सामान्य नागरिक आपल्या नावावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड खरेदी करू शकतो, तर आसाम, जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी ही मर्यादा 6 सिम कार्ड इतकी ठेवण्यात आली आहे. जर तुमच्या नावावर 9 पेक्षा जास्त सिम कार्ड असतील तर अतिरिक्त सिम कार्डचं कनेक्शन थेट निलंबित म्हणजे सस्पेंड केलं जाईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत हे स्वतः कसं तपासायचं? यासाठी दूरसंचार विभागाने TAFCOP पोर्टल ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे तपासण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे. सर्वात आधी TAFCOP पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका आणि स्क्रीनवर जो कॅप्चा असतो, कॅप्चा कोड भरून तिथे रिक्वेस्ट OTP वर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉग इन करा. लॉग इन होताच तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या सर्व सक्रिय मोबाईल क्रमांकांची यादी स्क्रीनवर दिसेल. या यादीत जर तुम्हाला असा एखादा नंबर दिसला जो तुम्ही वापरतच नाही किंवा तो तुमचा नाहीच, तर घाबरू नका. तुम्ही थेट त्याच पोर्टलवरून त्याची तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला नॉट माय नंबर किंवा नॉट रिक्वायर्ड हा पर्याय निवडावा लागेल. तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित नंबर वापरणाऱ्या व्यक्तीला नवीन KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अन्यथा तो नंबर कायमचा बंद केला जाईल. तर थोडक्यात सांगायचं तर एका नागरिकाला जास्तीत जास्त 9 सिम कार्ड वापरण्याची परवानगी आहे. टॅफकॉप पोर्टलद्वारे तुमच्या नावे किती सिम कार्ड चालू आहेत हे लगेच तपासता येतं. अनोळखी नंबर आढळल्यास नॉट माय नंबर रिपोर्ट करून तुम्ही तुमचा जो संभाव्य सायबर धोके असतात तर त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आजच टॅफकॉप पोर्टलवर जाऊन तुमचे नंबर नक्की तपासा आणि सरकारच्या या कडक नियमांमुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसेल का? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा सिविक मिरर.